ओके, त्यानंतरचा आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे. पहा, मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या धड्यामधला. यावरूनच आज आपण जे काही मॉडर्न पिरियोडिक टेबल यूज करत आहोत हाच मॉडर्न पिरियोडिक टेबल प्रचलित आहे सध्या स्थितीला. तर हे जे काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे याचा जे काही शोध जो आहे हा मॉडर्न पिरियोडिक टेबल कोणी मांडलेला आहे? हेनरी मोसले. कोणता शास्त्रज्ञ? इंग्लिश सायंटिस्ट आहे हेनरी मोसले. हेनरी मोसले. आणि याचा कालावधी जो आहे पहा आहे 1930. म्हणजे 1913 मध्ये हेनरी मोसलेने काय केलेलं आहे? हा मॉडर्न पिरियोडिक टेबल मांडलेला आहे. आणि हा मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे हा केव्हा मांडलेला आहे त्यांनी? जेव्हा डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची ज्यावेळेस शोध लागला होता त्यावेळेस सायंटिस्टने काय केलं? सुरुवात केली. कशासाठी सुरुवात केलेली? त्यांनी रिलेशन म्हणजे संबंध दाखवून दिला. कशामधला संबंध त्यांनी दाखवून दिलेला आहे पहा? रिलेशन्स बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ एन ॲटम अँड ॲटॉमिक नंबर. कशामधला संबंध दाखवलेला आहे त्यांनी? इलेक्ट्रॉन नंबर अँड ॲटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्याच्या नंतर सायंटिस्टने कशामधलं रिलेशन सांगितलेलं आहे? इलेक्ट्रॉन नंबर अँड ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आणि ॲटॉमिकची संख्या यामधलं रिलेशन सांगितलेलं आहे, संबंध सांगितलेला आहे. आणि यानंतरच मग काय केलं? जे काही मेंडेलीव पिरियोडिक टेबल झाल्याच्या नंतर जे पुढचे जे काही पिरियोडिक टेबल तयार केलेले आहेत हे कशानुसार तयार करण्यात आलेले आहेत? नॉट ॲटॉमिक मासेस इन ॲटॉमिक नंबर. काय गृहीत धरून मॉडर्न पिरियोडिक टेबल तयार केलेले? ॲटॉमिक नंबर हे गृहीत धरून काय केलेलं आहे? पिरियोडिक टेबल तयार करण्यात आलेली आहे. मग आता हेनरी मोसलेने काय केलं? 1930 मध्ये त्याने काय केलं? एक एक्सपेरिमेंट केला होता, प्रयोग केला होता विथ द हेल्प ऑफ एक्स-रे ट्यूब. कशाच्या सहाय्याने? एक्स-रे ट्यूबच्या सहाय्याने त्याने एक प्रयोग तयार केला. अँड दॅट द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट करस्पॉन्डिंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस or number of proton in the nucleus of the atom of that element. काय केलं त्याने? हेनरी मोसलेने काय केलेलं आहे पहा? जे काही ॲटॉमिक नंबरचा आधार घेतला आणि त्याने काय सांगितलं? जे काही ॲटॉमिक नंबर जे आहेत ते पॉझिटिव्ह चार्ज ऑफ अ न्यूक्लियस मध्ये असलेला पॉझिटिव्ह चार्ज किंवा कशाची संख्या? प्रोटॉनची संख्या किंवा न्यूक्लियस मध्ये असलेला जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे याचा संबंध जो आहे हा कशाशी सांगितलेला आहे त्याने? ॲटॉमिक नंबरशी सांगितलेला आहे. कशाशी? ॲटॉमिक नंबर. म्हणजे जेवढी प्रोटॉनची किंवा पॉझिटिव्ह चार्जची संख्या असेल तेवढाच काय असेल? त्याचा ॲटॉमिक नंबर असेल असं हेनरी मोसलेने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग त्याने काय सांगितलं की ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ दॅट एलिमेंट दॅन द ॲटॉमिक मासेस. म्हणजे अणुवस्तुमानापेक्षा सुद्धा मूलभूत गुणधर्म जो आहे हा कोणता मानलेला आहे याच्यामध्ये? ॲटॉमिक मास. हेनरी मोसलेने फंडामेंटल जो काही प्रॉपर्टी सांगितलेली आहे ॲटॉमिक मासच्या नंतरची जी काही फंडामेंटल प्रॉपर्टी मूलभूत गुणधर्म जो सांगितलेला आहे तो कोणता सांगितला? ॲटॉमिक नंबर सांगितलेला आहे. आणि त्यानंतर हेनरी मोसलेने स्वतःची जी काही एलिमेंटची अरेंजमेंट आहे ती कशानुसार केलेली आहे? त्याच्या ॲटॉमिक नंबर नुसार केलेली. मग यावरून आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ लिहू शकतो पहा. मॉडर्न पिरियोडिक लॉ सेम
मेंडेलिव्हस पिरियोडिक लॉ सारखाच आहे, फक्त एका शब्दाचा बदल आहे, हे तुमच्या लक्षात येईल. पहा काय मॉडर्न पिरियोडिक लॉ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, properties of elements are a periodic function, of their atomic mass, not a mass, काय atomic number. पहा काय सांगितलेलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे अणुवस्तू जे काही मूलद्रव्याचे गुणधर्म आहेत हे त्यांच्या अणु अंकाचं काय आहे, आवर्ती फल आहे, असं या मॉडर्न पिरियोडिक लॉ मध्ये सांगितलेलं आहे. काय मॉडर्न पिरियोडिक लॉ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, नॉट अ मास. काय ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचा आहे. मॉडर्न पिरियोडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. हा काय झाला आपला मॉडर्न पिरियोडिक लॉचं इंट्रोडक्शन झालेले. आता या मॉडर्न पिरियोडिक टेबललाच दुसरं नाव दिलेलं आहे. पहा मॉडर्न पिरियोडिक टेबलला काय म्हणतात, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. काय म्हटलेलं आहे या मॉडर्न पिरियोडिक टेबलला, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. पहा याला काय म्हटलेलं आहे, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल म्हटलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काय सांगितलं बरं, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स in an increasing order of their atomic number in modern periodic table. आता हे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जे मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेले हे ॲटॉमिक मास नुसार, मूलद्रव्याच्या ॲटॉमिक मास नुसार न करता कशानुसार केलेलं आहे, यांचं अरेंजमेंट मांडणी कशानुसार केलेली आहे, ॲटॉमिक नंबर नुसार केलेली आहे. कशानुसार केलेली आहे, ॲटॉमिक नंबर नुसार. जी अरेंजमेंट एलिमेंटची केलेली आहे या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, हे कशानुसार केलेली आहे, ॲटॉमिक नंबर नुसार केलेली आहे. अँड द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली with a modern periodic table from the basic of atomic number. पहा the properties of element can be predicted more accurately with the help of atomic number. म्हणजे जे atomic mass number वरून जे काही प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज होत्या मूलद्रव्याच्या, तर त्याच्यापेक्षा अणु अंकाने जे काही मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज आलेले आहेत, गुणधर्म आलेले आहेत, हे कसे आलेले आहेत, अधिक अचूकपणे आलेले आहेत. ॲक्युरेटली म्हणजे काय, अधिक अचूकपणे आल्याचं दिसून आलेले आहे. आणि त्यामुळेच मॉडर्न पिरियोडिक टेबलला काय म्हटलेलं आहे, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. काय म्हटलेलं आहे, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल म्हणजे आवर्त सारणीचं दीर्घ रूप असं म्हटलं जातं. आता यामध्ये पहा आपल्याला हे तर समजलेलं असेल की मॉडर्न पिरियोडिक टेबलला काय म्हटलेलं आहे, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. परंतु याचा परिणाम काय झाला, जे की मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबल मध्ये जे ड्रॉबॅक्स होते, ड्रॉबॅक्स त्रुटी ज्या होत्या त्या या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये काय केलेल्या आहेत, नाहीशा केलेल्या आहेत, रिमूव्ह केलेल्या आहेत, म्हणजे काढून टाकलेल्या आहेत. परंतु पहा जे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये हायड्रोजनच्या बाबतीत जी संदिग्धता होती, म्हणजे त्याला प्लेस ठेवायचं कुठे, जागा कुठे द्यायची, ही जी काही संदिग्धता होती, पोझिशन कुठे द्यायची, ही मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा नाहीशी करता आलेली नाही. म्हणजे ambiguity of the position of modern hydrogen is not removed even in modern periodic टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा हायड्रोजनला निश्चित असं स्थान देता आलेलं नाही. आता तुम्ही हे तर पाहिलेलं असेल
आपण प्रिव्हियस क्लासमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे एलिमेंटचं, म्हणजे मागच्या वर्गामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अभ्यासलेलं आहे. इलेक्ट्रॉनचं संरूपण यामध्ये तुम्हाला माहिती आहे पहा की इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटिंग इन अ शेल अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे जर असं एखादा न्यूक्लियस असेल, काय असेल न्यूक्लियस केंद्रक असेल, तर त्याच्या भोवती काय डिस्ट्रीब्यूट केली जातात, इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन काय केली जातात, डिस्ट्रीब्यूट केली जातात. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, त्यांचं विभाजन केलं जातं. हे आपल्याला आपण शिकलेलो आहोत. कशामध्ये केव्हा शिकलेलो आहेत आपण, मागच्या क्लासमध्ये शिकलेलो आहेत. पहा काय सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन अ शेल अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉनचं काय केलं जातं, वितरण केलं जातं. बट पहा न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट. न्यूक्लियस जे आहे हे कसं डिटरमाइन केलं जातं, कसं सांगितलं जातं, जेवढे त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन असतात की नाही तेवढं काय आहे ते न्यूक्लियसची संख्या आहे. न्यूक्लियस केंद्रकामध्ये तेवढी काय असते, संख्या असते, हे आपण सांगू शकतो. अँड देन पहा यावरून आपण सांगू शकतो की द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढी काय असते इलेक्ट्रॉनची संख्या असते तेवढा या एलिमेंटचा काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज द सेम ॲज द टोटल नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर. कशाशी, ॲटॉमिक नंबरशी कसा असतो, हा सारखा असतो. म्हणजे इलेक्ट्रॉन या ठिकाणी किती दिसून येत आहेत तुम्हाला, 11. म्हणजे सोडियमचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे हा किती असेल, 11 असेल असं आपण सांगू शकतो. आणि यावरूनच पहा आपल्याला यामध्ये कशामध्ये रिलेशन दिसून येते बरं, संबंध कशामध्ये दिसून येतोय, ॲटॉमिक नंबरचा कशाशी संबंध दिसून येतोय, रिलेशन कशाशी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन द शेल. पहा जे काही सभोवताली इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढ्या सगळ्या इलेक्ट्रॉनचा संबंध जो आहे हा आपल्याला कशाशी सांगता येतो, ॲटॉमिक नंबरशी सांगता येतो. म्हणजेच आपण सांगू शकतो यावरून की काय, द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन is clearly seen in modern periodic table. आपल्याला या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये इलेक्ट्रॉनचं संरूपण आणि कशाचा अणु अंक जो आहे यांचा संबंध जो आहे हा अतिशय स्पष्टपणे दिसून येतो. आता यावरून आपल्याला पहा पुढचा जो पॉइंट पाहायचा हे तुमच्या लक्षात आलेलं असेल मॉडर्न पिरियोडिक टेबलचं. तर आपण त्याच्या पुढचं पाहू की मॉडर्न पिरियोडिक टेबल नेमका काढायचा कसा, तो आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. कोणत्या पॉइंट मध्ये पाहायचं आपल्याला, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. आता याचं मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर पाहायचंय. परीक्षेला तुम्हाला विचारतात पहा स्ट्रक्चर, राईट डाऊन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल किंवा स्टेट द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक, ओके, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहायचंय आपल्याला. आता आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबलची रचना कशी आहे हे आपल्याला पाहायचंय. याच्या अगोदर आपण ग्रुप्स आणि कशा पिरियड्सची डेफिनेशन पाहिली होती. काय पाहिली होती, द वर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. काय पाहिलं होतं ग्रुपची डेफिनेशन, वर्टिकल कॉलम्स are called groups and horizontal rows are called periods. अशा आपण काय पाहिल्या होत्या, ग्रुप्स आणि पिरियडच्या डेफिनेशन पाहिल्या होत्या. त्याच आपल्याला याच्यामध्ये ह्याच्यात फर्स्ट पॉइंट करून वर्टिकल कॉलम are called groups and horizontal rows are called
पिरियड्स. जे काही उभे स्तंभ आहेत त्यांना आपल्याला गण असं म्हणायचंय आणि जे आडव्या ओळी आहेत यांना आपल्याला काय म्हणायचंय, पिरियड्स म्हणजे आवर्त असे म्हणतात. तर पहा आता यामध्ये किती पिरियड्स आहेत आणि किती ग्रुप्स आहेत हे आपल्याला पाहायचे. तर पहा, इन मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज पिरियड्स. किती येतं मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये? 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. 1 2 3 4 5 6 7. पहा, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 to 7. 1 to 7 horizontal rows. 1 to 7 horizontal rows are called periods. पहा कशामध्ये? इन मॉडर्न पिरियोडिक टेबल 1 to 7 horizontal rows are called periods. 1 ते 7 जे काही आपल्याला आडव्या ओळी दिसून येत आहेत त्यांना आपल्याला काय म्हणायचंय? पिरियड्स असं म्हणायचंय. अँड सिमिलरली 1 to 18. हाऊ मेनी? 1 to 18 वर्टिकल कॉलम्स. किती काढायचे आपल्याला? 1 to 18 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या ठिकाणीच करू आपण 13 14 15 16 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17 and 18. ओके, आपल्याला बसत नाहीये त्यामुळे आपण मध्ये हे केलेले. पहा, 1 to 18. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 and 18. And 1 2 3 4 5 6 and 7. 1 to 7 horizontal rows are called periods and 1 to 18 vertical columns are called groups. यांना आपल्याला काय म्हणायचंय? ग्रुप्स असं म्हणायचे. आणि जे हे आहे त्यांना आपल्याला काय म्हणायचंय? पिरियड्स असं म्हणायचंय. ओके, यांना आपल्याला काय म्हणायचंय? पिरियड्स. पहा, अशा प्रकारे आपल्याला काय काढता येतं? मॉडर्न पिरियोडिक टेबल. या ठिकाणी आपण लक्षात येण्यासाठी तुमच्या हा आपला काय मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे. आता यामध्ये पहा, आपल्याला फर्स्ट पॉइंट तर तुमच्या लक्षात आलेला आहे की 1 to 7 ला काय म्हणतात? पिरियड्स. आणि 1 to 18 वर्टिकल कॉलम्सला काय म्हटलेले? ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. मग आता त्यानंतरचा सेकंड पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. पहा, सेकंड पॉइंट जो आपल्याला पाहायचा आहे यामध्ये याच्यामध्ये द अरेंजमेंट ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स into a formation of boxes, atomic number seriously
serially indicated in upper part of elements. जे काही यामध्ये जे बॉक्सेस आपण तयार केलेले तर त्यांची अरेंजमेंट म्हणजे मांडणी जी आहे त्यामध्ये एलिमेंटची मांडणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे ॲटॉमिक नंबर जे आहेत हे कुठे करण्यात आलेले आहेत अप्पर पार्ट ऑफ बॉक्सेस. कशामध्ये केलेले आहेत अप्पर पार्ट ऑफ बॉक्सेस म्हणजे बॉक्सच्या वरच्या भागामध्ये या ॲटॉमिक नंबरची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. आपल्याला जर तो तिसरा पॉइंट लिहायचा असेल तर आपण लिहू शकतो. पहा किंवा असंच लक्षात ठेवा द अरेंजमेंट ऑफ पिरियड्स and groups result in the formation of boxes and the atomic number are serially taken into the upper part of the boxes. यानंतर आपल्याला सांगता येईल पहा the apart from this 7 rows and two rows and shown respectively in the bottom of the periodic table are called lanthanide. Okay, apart from 7 rows, हे 7 rows सोडता जे काही 2 rows आहेत म्हणजे 2च्या आडव्या ओळी आहेत ह्या कुठे आपल्याला दिसून येत आहेत बॉटम ऑफ अ पिरियोडिक टेबल. या बॉटम ऑफ पिरियोडिक टेबल म्हणजे पिरियोडिक टेबलच्या खालच्या बाजूला आपल्याला या 2 rows म्हणजे 2 आडव्या ओळी दिसून येत आहेत आणि या 2 आडव्या ओळींना आपल्याला काय म्हणायचंय लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड. लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड्स काय म्हणायचंय या 2 rows जे काही बॉटम ऑफ अ पिरियोडिक टेबल म्हणजे पिरियोडिक टेबलच्या खालच्या भागामध्ये जे काही 2 rows आहेत त्यांना आपल्याला काय म्हणायचंय लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड असं आपल्याला म्हणता येतं. देन पहा आपल्याला आणखी याच्यामध्ये सांगता येतं की या पूर्ण जो काही आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे यामध्ये आपल्याला 4 ब्लॉक्स आर अवेलेबल. किती ब्लॉक्स आहेत किती ब्लॉक्स दिसून येतात आपल्याला दिस मॉडर्न पिरियोडिक टेबल आर डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक्स. आता हे 4 ब्लॉक्स कोणते आहेत रे 4 ब्लॉक्स 4 ब्लॉक आहेत ते कोणकोणते आहेत एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक and F ब्लॉक. किती ब्लॉक आहेत एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असे किती ब्लॉक्स आपल्याला दिसून येत आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक म्हणजे 4 खंड आपल्याला दिसून येत आहेत. मग आता हे 4 खंड आपल्याला पाहायचे कुठे कुठे आहेत ते तर पहिले जे काही 1 and 2 rows जे ग्रुप्स आहेत या पहिल्या 2 ग्रुपला आपल्याला काय म्हणायचंय एस ब्लॉक. कोणता ब्लॉक म्हणायचंय पहिल्या 2 ग्रुप्सला 1 आणि 2 जे आहेत त्यांना कोणता ब्लॉक म्हणायचंय एस ब्लॉक असं म्हणायचंय. अँड देन ग्रुप 13 to 18 कॉल्ड ॲज पी ब्लॉक. कोणता 13 to 18 म्हणजे हा जो सरळ ब्लॉक आहे 13 to 18 पर्यंत या ब्लॉक्सला आपल्याला काय म्हणायचंय पी ब्लॉक. कोणता ब्लॉक आहे पी ब्लॉक. आणि या 3rd पासून हे जे काही 3rd to 18 ब्लॉक्स आर कॉल्ड ॲज डी ब्लॉक. कोणता ब्लॉक म्हणायचंय 18 to 13 ला 18 to 13 कंटेन डी ब्लॉक. And bottom of periodic table these 2 rows are called F block. यांना कोणता ब्लॉक म्हणायचं या 2 rows ला F ब्लॉक असं म्हणता येतं. हे काय आपलं ब्लॉक्सची आपण काय केलेली डिवाइड केलेले ब्लॉक एस पी डी आणि एफ ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा पहा कसं केलेले 1 and 2 कंटेन एस ब्लॉक 13 to 18 कंटेन पी ब्लॉक 3 to 12 कंटेन डी ब्लॉक and lanthanide and actinide series are called F block. यांना आपले कोणते ब्लॉक म्हणायचे
F ब्लॉक असं म्हणता येतं. पहा D ब्लॉक जो आहे याला आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. कोणते एलिमेंट म्हणायचे आपल्याला? ट्रान्झिशन एलिमेंट, म्हणजे यालाच दुसरं नाव आहे पहा, ट्रान्झिशन एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय? संक्रमक मूलद्रव्य असं त्यांना म्हटलं जातं. यानंतर पहा इन पी ब्लॉक, आपल्याला पी ब्लॉक मध्ये पाहायचे एक झिगझॅग लाईन आपल्याला दिसून येते. पहा या ठिकाणी अशा प्रकारची काय एक झिगझॅग लाईन आहे. अशा प्रकारची एक झिगझॅग लाईन आपल्याला दिसून येते. ही झिगझॅग लाईन जी आहे ही कशी आहे आपल्याला पाहायचंय. झिगझॅग लाईन ड्रॉन इन अ पी ब्लॉक. एक झिगझॅग लाईन काय होते आपल्याला? ड्रॉन इन अ पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये जी काही नागमोडी आकाराची जी रेषा दिसून येत आहे इन मॉडर्न पिरियोडिक टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन, ही आपल्याला कशाद्वारे दाखवलेली आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये झिगझॅग लाईन द्वारे दाखवण्यात आलेली आहे. आणि त्यालाच पहा द मेटलाइट एलिमेंट लाय इन अ बॉर्डर ऑफ दॅट झिगझॅग लाईन. ही जी काही मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपल्याला झिगझॅग लाईन दिसून येते, या झिगझॅग लाईनच्या बाजूला बॉर्डर लाईनला, या बॉर्डर लाईनला जी काही झिगझॅग लाईन आहे याच्या बॉर्डर लाईनला आपल्याला काय दिसून येतात? मेटलॉइड्स. कोणते एलिमेंट्स दिसून येतात? मेटलॉइड्स. मेटलॉइड्स म्हणजे काय? धातू सदृश्य मूलद्रव्य आपल्याला या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरला असल्याचं दिसून येतं. अँड ऑल द मेटल लाय ऑन लेफ्ट साइड. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे पहा, लेफ्ट साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत, लेफ्ट साइडला झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला जेवढे एलिमेंट येतात त्यांना आपल्याला काय म्हणायचंय? मेटल्स. काय म्हणतात? मेटल्स. अँड द राईट साइड ऑफ झिगझॅग लाईन, राईट साइडला जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना आपल्याला काय म्हणायचंय? नॉन मेटल. लक्षात येते काय? जी काही इन मॉडर्न पिरियोडिक टेबल झिगझॅग लाईन आर सीन. दिस झिगझॅग लाईन in the border of zigzag line shows metalloids, and the zigzag lines in left side called as metals, and the right side's elements called as non metals on right side. हे काय झालं आपलं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. लक्षात आलं असेल पहा. पुन्हा एकदा आपण शॉर्ट मध्ये पाहू काय सांगितलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. 1 to 7 horizontal rows in modern periodic table are called periods. Then 1 to 18 vertical columns are called groups, and this arrangement of elements are in modern periodic table. The atomic numbers are sequentially arranged in upper part of modern periodic table. Then पहा सेकंड जो आपल्याला पॉइंट सांगता येतो इन मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, देयर आर 2 rows are seen in a bottom of modern periodic table are called as lanthanide and actinide. These are the second point of modern structure of modern periodic table. आणखी एक सांगायचं म्हटलं तर पहा, इन मॉडर्न पिरियोडिक टेबल 118 बॉक्सेस आर प्रेझेंट. या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये किती बॉक्सेस आहेत? 118 boxes, and in these boxes 118 elements are arranged. याच 118 बॉक्स मध्ये 118 एलिमेंट्स म्हणजे 118 मूलद्रव्यांचं काय केलेली मांडणी करण्यात आलेली आहे. Then in modern periodic table are divided into 4 blocks. These 4 blocks are S, P, D and F block. What is the S block? 1 and 2 contain S block. 13 to 18 contain P block. 3 to 12 contain D block, and another the bottom side of lanthanide and actinide rows are called F
block. Okay, in the modern periodic table a zigzag line are present, and these zigzag lines border in the border of zigzag line some elements are present, and these elements are called as metalloids. चला काय म्हणायचं आपल्याला, metalloids. In the zigzag lines of left side are metals, and right side present elements are called non-metals. This is the structure of modern periodic table. लक्षात आलेला असेल पहा, खूप सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला हा मॉडर्न पिरियोडिक टेबल काढता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉइंट पाहायचा आहे पहा, तो पाहायचा आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.